टीव्हीएस सभापती हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस. कोण दिली बोळाव दिली बोळे होते. मी कशाला बोळाला तिथे नव्हत्या तिथे बाहेर सांगायचा अर्थ असा आहे की या प्रांतावर गिरीश मोहन जातो तुमच्यावर तारीख. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे भाषणाला उभे राहिले की प्रेक्षकांमधून टाळ्या आणि शिट्ट्या येत असतात. पण कधी कधी या मोहात मस्करीची कुस्करीही होते याचा अनुभव गुलाबराव पाटलांना आलाय. गुलाबराव पाटलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आमच्या वेळेला भाजपा नेते भोळे होते असं वक्तव्य केलं. त्यावर व्यासपीठावरून तुम्हीही भोळे होता का असा प्रश्न आला. यावर गुलाबरावांनी मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी केव्हाच खाऊन टाकलं असतं असं वक्तव्य केलं. आक्षेपरे होते अशी मध्याची वेळ येऊ नये हा बरा होता. इतके जरी सरकार क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर शेतकरी आपला 100% आशीर्वाद देतात. रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते. 3 वेळेस दादा तुम्ही दादा 3 वेळेस सभापती हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस. कोण दिली बोळाव दिली बोळे होते. मी कशाला बोळाला तिथे नव्हत्या तिथे बाहेर सांगायचा अर्थ असा आहे की या प्रांतावर गिरीश मोहन जातो तुमच्यावर तारीख. गुलाबरावांनी उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया मात्र भाजपा शिवसेनेमध्ये बरंच काही सुरू असल्याचं सांगून गेली आहे. भाजप आणि शिवसेनेत सर्व काही अलबेल नसल्याचं गुलाबराव मस्करीमध्ये सांगून गेले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मग काय, गुलाबरावांनी अवघ्या काही तासात त्यावर स्पष्टीकरण सुद्धा देऊन टाकलंय. त्यांनी पूर्ण ऐकलेलं नाहीये. इथे भाजप आणि शिवसेना ही एकत्रित काम करते आणि पूर्ण जर त्यांनी ऐकलं तर बंगला सुद्धा माहीत पडून जाईल की मी काय बोलतो. आणि आमची ही कायम जुगलबंदी असते. पण त्या दिवशी गिरीश महाजन नव्हते म्हणून मंगेश दादांना मी पकडलं. गुलाबरावांनी मस्करीत जरी वक्तव्य केलं असलं तरी मतभेद चव्हाट्यावर येऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी तंबी भाजपाकडून देण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांनी त्यानंतर असाच खुलासा केला की मी याआधी देखील अशा पद्धतीची वक्तव्य केली आणि ती विनोदाने वक्तव्य केली असं देखील गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे. तरी देखील गुलाबराव पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधले मंत्री आहेत. माझी त्यांना नम्र विनंती आहे की अशा पद्धतीनं युतीमध्ये मतभेद होतील अशी वक्तव्य जाहीर व्यासपीठावर करू नयेत. आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे दरवाजे 24 तास खुले आहेत. तेथे जाऊन त्यांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. गिरीश महाजन आणि आपल्यात नेहमी अशी जुगलबंदी सुरू असते असं गुलाबरावांनी सांगितलंय. पण केलेली मस्करी गुलाबरावांच्या अंगाशी आली आहे. त्यामुळं पुढच्या वेळेला व्यासपीठावरून विनोद करताना गुलाबराव 100 वेळा त्याच्या परिणामांचा विचार करतील हे मात्र नक्की. जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव.